आई तुळजाभवानीचा उदो उदो ठाण्यात आई तुळजाभवानीचं सुंदर असं मंदिर पाचपाकाळी येथे नव्याने उभारण्यात आलं आहे. जवळजवळ 4 वर्ष असं हे बांधकाम चालू होतं. इथे असलेले मंदिराचे उंच उंच असे दगडी खांब आणि गजमुख तसेच दगडी दीपस्तंभ अशी रचना असलेले हे मंदिर ठाण्यात नव्याने उभारण्यात आलं आहे. आई तुळजाभवानीच्या या मंदिरामुळे ठाणे शहराची अजून एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. या मंदिराच्या बांधकामात तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक राज्यातून येथून एक काळे दगड आणले गेले आहेत. आजूबाजूला वस्ती असूनही इथे शांतता पाहायला मिळते, कारण इथे असलेली आजूबाजूची झाडे आणि इथे तुम्हाला ओटीचं साहित्य सुद्धा मिळणार आहे बरं का. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच तिथे तुम्हाला कासव दिसेल आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला सिंहाचं दर्शन घेता येईल. पुढे गेल्यानंतर तुम्ही गाभाऱ्यामध्ये सुंदर असं तुळजाभवानीचं आई तुळजाभवानीचं रूप पाहून मनमोहक असं रूप आहे. देवीची मनमोहक अशी मूर्ती अलंकाराने सजलेली आणि छान साडीने परिधान केलेली मूर्ती पाहताच डोळ्यांचं पारणं फिटून जातं. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. असं वाटतं की आपण अगदी तुळजापूरलाच आलो आहोत. आणि तुम्ही प्रदक्षिणा घेऊन बाहेर आल्यानंतर पाहू शकता सुंदर सुंदर असे उंच उंच असे खांब आहेत. त्या खांबावर रेखीव आणि कोरीवकाम करण्यात आलंय. दगडी खांबावर मंदिराच्या सभोवती अगदी 20 गजमुख असून कळस तुम्हाला 30 फूट उंचीचा पाहायला मिळेल. कळसासमोर नवग्रहांची रचना आहे. तर हे मंदिर भाविकांसाठी अक्षय तृतीयेला खुले करण्यात आले, तर दर्शनाचा जरूर लाभ घ्या. मस्त असं मंदिर तुळजापूरला आल्याचा आभास होतो. दीपस्तंभ उंच उंच असे आहेत. इथे तुम्हाला पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे आणि आजूबाजूचं जे सभोवती झाडं आणि बसण्यासाठीची जागा, खूप छान असं प्रसन्न असं वातावरण आहे. तर तुळजापूरला जाणं शक्य नाही तर ठाण्यातील या प्रति तुळजापूरला नक्की भेट द्या आणि दर्शनाचा लाभ जरूर घ्या. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.